पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे आज. गुड मॉर्निंग बाबू. चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगलं, भैरवाच्या नावाने चांगलं. विद्याला असतोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग आम्ही डायरेक्ट किचनमध्येच जाते आहे. आज ब्रेकफास्ट वगैरे नाही, आज उपवास सोडायचा आहे. सो पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे आज. मम्मींनी आता देवपूजा वगैरे केली आहे. चला दाखवते तुम्हाला. बघा किती छान देवपूजा झाली आहे सकाळी सकाळी. अशी मम्मींनी केली. आमचे घट. आणि आज बनवतो आता आम्ही पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. तळी पण उचलायची आहे आज. डाळ शिजते आमची आता तिथे पोळ्यांसाठी. डाळ शिजते, अजून भरपूर शिजायचं आहे हिला. सो तोपर्यंत बाकीचं करून घेऊ. आता भजी वगैरे बनवायला घेते मी. बघा आज किती दिवसांनी ऊन पडलंय, किती मस्त वाटतं ऊन पडलं की. नाही तर नुसता पाऊस, नुसतं चिपचिप, नुसतं चिपचिप. इथे तर कामच चालू आहे गाईज. आधी तिकडचा सीन इतका छान दिसायचा आम्हाला, म्हणजे सनराईज तिकडून होता आता तिकडच्या बाजूनी, पण इथून सनसेट व्हायचा, इतकं मस्त दिसायचं. हे नारळाचं झाड यायचं मध्ये, टेरेसवर जाऊन खूप मस्त दिसायचं. पण आता सगळीकडे बिल्डिंग झालंय, त्याच्यामुळे सनसेट आम्हाला काही दिसतच नाही आता. सगळीकडे बिल्डिंग, इथे झाली, सगळीकडे झाली. नाही तर इथे आधी मोकळं होतं आमच्या इथे. सो बघा उठला. गुड मॉर्निंग बाबू. आमच्या बाबूचा मूड नसतो उठल्या. ओरडतोय नुसता बाबू. बाबू गुड मॉर्निंग. कुरड्या पापड तयार आहेत आता आमचे. इथे भजी पण तयार आहे, अजून तळता येईल मम्मी. डाळ पण शिजली आता. असं बनवूया आता पुरण. सो गाईज फायनली झालंय सगळा स्वयंपाक पुरणपोळ्यांचा. पुरणपोळी पण झाली, आमटी पण झाली, भजी झाली, पापड झालं. सगळं दाखवते तुम्हाला. चला. या 2 चपात्या बाबूला केल्यात. आमचा बाबू चटोरा. या पुरणपोळ्या केल्यात सगळ्या. इथे यामध्ये भजी आहे, यामध्ये खीर आहे, शेवयाची खीर. त्यानंतर इथे भात आहे आणि ही कटाची आमटी. आमच्या साताऱ्याला हीच करतात, कटाची आमटी. बघा किती टेस्टी दिसते. आता तळी भरायची आहे, सो तळी भरताना दाखवते तुम्हाला. गाईज आता वाजलेत 12 वाजता डॉट सगळा स्वयंपाक झाला. सकाळपासून लागलो होतो मी आणि मम्मी, पण मी जास्त काही केलंच नाही. मम्मींनीच केलं तसं तर. खाली बसून त्यांना गॅस काढून दिलं की त्याच करतात सगळं. सो झालाय सगळा स्वयंपाक. आता तळी भरायची आहे. येत आहेत मुलांनी भरायची असतं, सो बोलवलं इथल्या मुलांना साईडच्या. सो भरू आता तळी, दाखवते तुम्हाला. पिल्यात नाही की पुढं जातीत हात लाव. म्हण लवकर, म्हणा जोरात म्हणा. खंडोबाच्या नावाने चांगलं, ज्योतिबाच्या नावाने चांगलं, भैरवाच्या नावाने चांगलं. माझ्या खाली निवड नाही ठेवत तुम्ही. इंदू देवीच्या नावानं चांगलं, सदानंदीचा उद उद उद, अंबादेवीचा उद, लक्ष्मी माताचं उद उद, तुळजाभवानीचं उद उद. त्यातलं तुडून देवावर टाका ना, आपापल्या कानात लावा ना. तिला तू पण घे, शंभू तू पण घे. घे तिथं दादाकडून, घे लवकर. दादा लाव रे सगळ्यांना. त्याला पण लाव, काढू नको. त्याला पण लाव पिल्लेला. हा नमस्कार करा, नमस्कार करा. हा तिथं जय बाप्पा करा. हा नमस्कार करा. शंभूला पण घे.
इथं असं उभं राहा, इथं असं उभं राहा, म्हणजे देवाबरोबर येईल. हे करायचं नाही बे. नाही. झाली आहे तळी वगैरे भरून. आता हे सगळे असे बसले तिथे खीर खात आहेत. काही लोक लाजतायत. चिली पिल्ली बसली इथे. हा तेजस, हा अर्णव आणि हा शंभू छोटू. आणि हा कोण? हा कोण आहे? सो बसलेत सगळे असे ते आता. असतंय. आणि हा गुड्ड्याला असतोय. सो बसली मी आता उपवास सोडायला. भजी, पापड, पोळी, तूप टाकलं तर भरपूर, भात, आमटी, खीर. सो सोडते आता उपवास मी. बाबू काय करतोय? काय लावतोय गाडीला? आणि बॅग घेऊन कुठे चालला तू? कुठे चालला? तू सारखं बाबाकडे जातो. मी कुठे बसू? आणि कुठे बसू गाडीवर? तुझ्या गाडीवर जागाच नाहीये. तू का काढले हे सगळं कवर वगैरे? बाबू काय करतोय बाबू तू? गाईज हा इतका बोलायला लागलाय, इतका बडबड करायला लागलाय ना. बोलत नव्हता तेच छान होतं. एवढा बोलतो. कुठून येते बाबू एवढी एनर्जी तुझ्यामध्ये? बाबू असंच एकटा काही खेळत असतो. गाईज बाबूची बडबड, एवढी बडबड करतो. आलाय परत पळत. काय? पप्पाला फोन कर. पप्पा तर बेडरूम मध्ये. पप्पाला बोलाय. काय बोलतो तू? आता येतोय आणि माझ्या हातातून फोन हुसकून नेतोय. तुम्ही बघितलंच असेल. काय करायचं होतं माहित नाही. बसले असेल ना मी निवांत, त्याला बघवणारच नाही. नुसतं चालू होतं त्याचं काहीतरी. इतका त्रास द्यायला लागलाय आणि बोलायला तर इतका लागलाय ना. बाप रे बाप, खूप बोलायला लागलाय. कसा बघतोय बघा. बघा कसा बघतोय. बघितलं किती आगाव आहे गाईजा. कसा करतोय शहाणा. एक्सप्रेशन्स मध्ये तर एक नंबर आहे. सो गाईज आता हा व्लॉग तुम्ही सगळे उद्या बघत असताल तर सगळ्यांना हॅपी दसरा. सो हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. गुड नाईट गाईज. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. सो बाय गाईज, बाय.